हो सुषमाताई, तुमचा आवरला असन तर कपडे भिजत टाकलेत मी, तेवढी धुवून घ्या. झालं सवयी 5 मिनिटं फक्त. अभ्यास करून तुम्हाला काही कलेक्टर नवरा भेटणार नाही. कोणच्या तरी झोपडीत जाऊनच धुनी भांडी करायच्यात. त्यामुळे ते पुदाकनं मला सांगू नका. उठा आणि ती कपडे उरकून घ्या. अय सुशे, आवर ना ग जरा पटापटा. हा ते कळड कवाचे आरडायला लागलेत. करते की गाय. आणि त्याला पाला कवा आणणार आहे का? माझा एकटा अभ्यास राहिलाय, पेपर येतो. एक काम कर, वहिनीला सांग. बाई बाई बाई, ती म्हैस जाईन काय? तुला माहिती ना तुझ्या भावाचा कसा पारा चढवतो ते. हा नको बाई, तिला काम सांगण्यापेक्षा आपलं तूच कर. तुझा खायला बरं हात चालतो ग, जरा कामाला बी पटापटा चालवीत जा की. लग्न होस तर निसता जीवाला ताप आहे माय हिचा. नुसती खातीन बसती. कवा एकदाचं लग्न होईन आणि नवऱ्याच्या घरी जाईन असं झालंय बघ मला. लईच अवघड झालंय. काय कटकट आहे माय एकदम. नाही आई ग, कवा हिचं लग्न करून देईन असं झालंय मला. घरात कामं नाही काही नाही, नुसते बस. आयो कुठल्या गावचं पाहुणं होतं. आप्पांनी सांगितलं होतं शेती जुमला चांगला आहे, येतो जाऊन मग ताईसाठी. राहू दे, तू नको लय पळपळ करू तिच्यासाठी. हा मग तुझ्या संसाराचं बघ, कवर आता तिच्या मागं मागं. अरे किती स्थळ बघितलेस तो तिला. हा 25-30 झाले की आता कवर तेच 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 तेच. आणि तुला माहिती आहे ना तिला किती काय ते कडक मंगळ आहे ते. अगं मंगळ येते म्हणून काय झालं. हा पण तिचं अशी थोडी ठेवता येईल, तिला लगीन लावून दिलंच पाहिजे. कारण काय खादरावर पोटाला आली. अरे किती काही स्थळ बघितले तरी हिचं लग्नात जमाना. अरे लोक तोंडात शेण घालायला लागले तर अरे कवर ठेवायची ही ब्यात घरात. तू नको वाईटक करून घेऊ. आप्पाने दिलंय स्थळ, पण दुसावट्यावरच आहे ते. दुसऱ्यावरचं शेती जुमला चांगला आहे, त्याला पैसा पाणी चांगला. जाऊ दे, दी करून जमून टाक. दुसवट्यावरचं कसं असं तसं कर आणि दिर जमून तिचं. खबर ठेवायची ती खादरावर घरात. येतो जाऊन पाहुण्या का. नाही तर काय उद्या उगं काही करता काही झालं ना तर उगं डोक्याला ताण व्हायचा. त्याच्यापेक्षा त्याची ती लावून दिली ना, नवरा पिऊ कुटू हाणू मारू, नाही तर तिची ती काय आरामात का राही ना, आपल्याला काही घेणं देणं नाही. वाईटक करून घेऊ नको. आलो मी पाहुण्या का जाऊ ना. हा ये जाऊन. हा तिला काय सांगू नको, जमत नाही तो. नाही नाही काय खदरवळ आहे काय माहिती. पटकन जमून तिच्या घरी दिली म्हणजे माझ्या लेकाचा बी संसार मार्गी लागन, सगळं चांगलं होईल. एवढं स्थळ आलेलं जमू दे बाई देवा. देवा, हे सगळं माझ्याच बाबतीत कार. तू मंगळ कसा असतो मला काय बी ठाऊक नाही, पण मी लय एकटी पडली देवा. जसं कोंबडी स्वतःच्या पिल्ल्याला कळपातून बाहेर फेकती तसं सगळ्यांनीच मला बाहेर फेकले. असं म्हणतात की देव सगळ्यांच्या रेशीमगाठी बांधतो, पण तू माझी रेशीमगाठ बांधायला विसरलास का र? आता नाही देवा सण होते. कसला बी राहू दे, आंधळा राहू दे, लंगडा राहू दे, कसला बी राहू दे, भिकारी राहू दे, पण मला आता घरात नको ठेवू. मला आता सण होईना देवा मला.
सुषमा का? हो मीच. तुम्ही कोण? मी नितीन, आपल्या तालुक्यातल्या कॉलेजला असतो. काल तुमचा पेपरमध्ये फोटो बघितला. फोटोत गावाचं नाव पण होतं म्हणून बघत बघत तुम्हाला आलो. ज्या गोष्टीसाठी मी रात्रंदिवस अभ्यास केला, माझ्या बापाने जिथं ना तिथं खर्च केला, जे ना ते क्लासेस लावले, पण तरी पण तुमच्यापेक्षा 2 मार्क कमीच पडले बघा. एवढं कसं काय अभ्यास केला हो तुम्ही? गावात चांगली इज्जत दिली असेल तुम्हाला बघा. आता पेपरमध्ये नंबर येऊन काही सुद्धा उपयोग नसतो. खऱ्या आयुष्यात माणसाला किती किंमत देतात ना, ते खूप गरजेचं असतो. म्हणजे अहो एवढी चांगले मार्क पडल्यात, पेपरमध्ये नाव आलंय, तुमचा फोटो आलाय, पण तो आनंद तुमच्या चेहऱ्यात दिसत नाही मला. काय प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला काय सांगायचं, मी अशी पायाने अपंग, घरच्यांच्या जीवावरती ओझं झालंय माझं. लग्न माझं जमत नाही, मी अशी पायाने म्हणून, आणि त्यात मला मंगळे म्हणून. तुम्हाला एक सांगू का? अहो मंगळ हा नावात असतो, माणसाच्या मनात असतो, आपल्या आयुष्यात नसतो. एवढं चांगली बुद्धिमत्ता आहे तुमची, अभ्यास चांगला आहे. अहो उद्या चांगलं शिकला तर चांगल्या नोकरीला लागसान. माझं शिक्षण बंद केलंय हो. आणि लग्नाचं काय? हे अपंग बुद्धिमत्तेवर सगळं असतं का? खरं तर मी वेगळ्याच अपेक्षेने तुमच्याकडे आलो होतो. मला थोडी अभ्यासात तुमची मदत पाहिजे होती, पण असं आता जाणवतं की माझ्या आयुष्यात तुमची जास्त गरज आहे. पण म्हणायचंय काय तुम्हाला? सुषमा, तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? हा विचारा ना. माझ्याशी लग्न करसाल? काय? माझ्याशी लग्न करसाल? पण मी अशी पायाने. लोक तुमचा पाय बघतात, पण तुमची बुद्धिमत्ता नाही. मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. मला आयुष्यभर साथ द्याल? आज कळलं, सोन्याची किंमत ही सोनाऱ्यालाच कळते. आणि ऐका ना, तेवढं घरी एकदा विचारा. तुम्ही तयार आहेत ना? हो. घरच्यांना मी तयार करतो, तुम्ही तयार राहा.